संदीप देशपांडे यांनी आरोप केला आहे की या प्रकरणामध्ये शिवसेना नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी रुपये आणि अपक्षांना 50 लाख रुपये देण्यात आलेले आहेत, असा त्यांचा आरोप आहे. तुमचं काय म्हणणं आहे? मी संदीपजी देशपांडे यांना, मनसेचे नेते आहे, यांना मी एकच विनंती करतो का त्यांनी जे आज चंद्रपूर बद्दल म्हणजे इथून बसून 1000 किलोमीटर दूर जे बसून आहे, त्यांचे जे सूत्र आहे त्या सूत्रांना त्यांनी मला विचारून नाही का ते सिद्ध करावं का 1-1 कोटी रुपये कोणत्या आधारावर कुठे मिळाले म्हणून. हा जो विषय झाला चंद्रपूरच्या जनतेला पूर्ण माहिती आहे. हा अपमान ज्या प्रकारे आमचा काँग्रेसने केला, सकाळी 10:30 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या दरवाजात बसून होतो. सकाळी 10:30 पर्यंत त्यांनी आम्हाला कुठेही शिवसैनिकाला जागा देणार नाही त्यांची भूमिका ठेवली. त्याच्यामुळे अगर हा कोटी रुपयाचे ते बोलून राहिले, अगर तो विषय असता तर रस्त्यावर उभं राहून आम्ही ते सिग्नेचर केल्या नसत्या. जे स्टॅम्प पेपरवरती एखादा 5 स्टार हॉटेलमध्ये बसून हा सगळा काही जो आज युती झाली भाजप सेनेची, एखादा 5 स्टार हॉटेल बसून ठरली असती, रस्त्यावर बसून ठरली नसती. एक त्यांना समजून घ्या, हा जो आम्ही काल युती केली, तो जो मनातला राग होता, आमचा जो अपमान होता, जो काँग्रेसने वारंवार आमच्यापासून निवडणुकीची आताच नाही, जो निवडणुकीनंतर नगर परिषद बसून असू द्या, आमचे पदाधिकारी आमचे उमेदवार युतीसाठी बोलवून त्यांनी ज्या प्रकारे प्रवेश करून घेतला घुगुस नगर परिषद मध्ये, आमच्या शहर प्रमुखाचा प्रवेश करून घेतला, याचा हा रोष होता. आम्ही वारंवार विनंती केली काँग्रेसच्या नेत्यांकडे, विजूभाऊ वडेट्टीवार, सुनीलभाऊ केदार साहेब, आम्ही यांच्या संपर्कात वारंवार होतो. यांना आम्ही वारंवार विनंती करतो. आम्ही 11 लोक आम्ही सोबत होतो आणि त्यांना सांगितलं होतं का आमच्या गटाला तुम्ही महापौर करा, आम्ही दोडे बंधू आम्हाला काँग्रेस सोबतच राहायचं आहे. परंतु त्यांनी कुठेही आम्हाला जागा दिली नाही. आमचा अपमान केला का तुमची गरज नाही, तुमच्या विनाही आमच्या सत्ता बसू शकते. त्या कारणाने हा उद्रेक होता. आपण टीव्ही बघा, देशपांडे साहेब सांगतो आपण टीव्ही बघा. मी विजूभाऊ वडेट्टीवारच्या घरून 11 वाजता हाऊस असताना, सभा असताना 10:30 पर्यंत तिथे बसून होतो. 10:30 पर्यंत त्यांच्यापर्यंत काँग्रेससोबत चर्चा करत होतो. कधीपर्यंत चर्चा करायची? मी एकच विनंती करतो, त्यांनी हे सगळं सिद्ध करावं. जे आरोप केला त्यांनी सिद्ध करावा. 1-1 कोटी रुपये घेतले, अन्यथा पूर्ण महाराष्ट्राची चंद्रपूर जनतेची माफी मागा. आमच्या शिवसैनिकाचा रोष आहे, अपमान जो त्याने केला. आता कमीत कमी तुम्ही तरी आमचा अपमान नको करा. तुम्ही तरी आमच्या शिवसैनिकाची भावना समजा का साधारण कार्यकर्ते आम्ही जमिनीवर राहून निवडणूक लढलो आणि त्याच्यामुळे आम्ही या काँग्रेसच्या विरोधात सुद्धा निवडणूक लढलो. भाजपच्या विरोधात मी लढलोच असेल, पण काँग्रेसने सुद्धा आम्हाला सोबत घेतलं नाही. म्हणून हा रोष हा सामान्य शिवसैनिकाचा होता. त्याच्यामुळे हे बोलताना त्यांनी विचार करून करावा आणि त्यांनी सिद्ध करावा. मी जिल्हा प्रमुख नाता नाही आणि माझ्या सगळ्या नगरसेवकांनी आत्ता नगरसेवकाचे पूर्ण त्यांनी सिद्ध केला तर सगळे नगरसेवक आम्ही राजीनामा देतो. नाही तर त्यांनी स्वतःच्या आपल्या प्रवक्ता पदाच्या जे काही पद आहे मनसेचा त्यांनी तो राजीनामा द्यावा अशी मी मागणी करतो. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला